नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं कैरीचा वापर करून आणि वेगळा मसाला तयार करून भरलेली कारल्याची भाजी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 तास अगोदरच मी कारले स्वच्छ धुवून ठेवलेले होते। नंतर कारले कट करून घ्यायचे, आतमधून असे कट करायचे आणि बी काढून घ्यायचे आहे। आता सर्व कारले आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने कारल्याला पाणी सुटेल आणि कडवटपणा कमी सुद्धा होईल। तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कारल्यांमध्ये मीठ टाकायचं आणि 2 तासासाठी झाकण ठेवायचं आहे। आता 2 तास झालेले आहे आणि आता बघा कारल्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे। बघा अशा पद्धतीने मीठ टाकल्याने कारल्याला पाणी सुटेल आणि ते कडवटपणा कमी सुद्धा होईल। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि लगेचच आपल्याला कारले असं हातावरती थोडं दाब द्यायचा आणि कारल्यांमध्ये जे पाणी असतं ते पाणी अजून निघेल अशा पद्धतीने दाब द्यायचा आणि पाणी काढायचं आहे। आता त्या कढईमध्ये आपल्याला लगेचच कारले टाकायचे आहे। आता सर्व कारले मी तशाच पद्धतीने कारल्याचं पाणी काढणार आहे आणि त्यामध्ये टाकायचे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे। जास्त लिंबाचा रस अजिबात टाकायचा नाही। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपल्याला वाफ देऊन द्यायची आहे। तर झाकण ठेवायचं आणि आपल्याला कारले छान असे शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे वाफवून घ्यायचे आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता बघा छान कारले वाफवून झालेले आहे, म्हणजे शिजून झालेले आहे। एका प्लेटमध्ये काढायचं। आता लगेचच आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं टाकायचं, लसूण टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची। इथं मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोघांचा वापर करणार आहे। त्यासाठी हिरवी मिरचीचा थोडासा वापर मी कमी केलेला आहे। आता यामध्ये छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथं वाटण तयार झालेलं आहे आणि लगेच आपल्याला दुसऱ्या मसाल्याची तयारी करायची आहे। म्हणजे काय करायचं, कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे, नंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, तयार करून घेतलेलं वाटण घ्यायचं, मीठ घ्यायचं आणि कोथिंबीर घ्यायचं आहे। आता इथं कैरीचा वापर थोडासा जास्त करायचा, कारण की कैरी आंबट असते आणि तिच्याने कारल्याला खूप छान टेस्ट येते आणि आंबट असल्याने कारल्याचा कडवटपणा सुद्धा कमी होतो। आता यामध्ये थोडी हळद टाकायची, धना पावडर टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता कोथिंबीर आपल्याला थोडंसं बाजूला राहू द्यायचं आहे आणि थोडंसंच मिक्स करायचं आहे। आता हे छान असा मसाला तयार झालेला आहे। आता जे शिजून घेतलेले कारले होते त्यामध्ये थोडा मसाला भरायचा आहे। जास्त मसाला अजिबात भरायचा नाही, कारण पूर्ण कारल्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। त्यासाठी थोडा मसाला भरून घ्यायचा आहे आणि सर्व कारले अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। बघा छान असे कारले आणि मसाला दोघंही तयार झालेले आहे। आता लगेचच गॅसवर तीच कढई ठेवायची आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरं टाकायचं आणि मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेले कारले टाकायचे आहे। आता सर्व कारले आपल्याला असेच टाकायचे आहे, कारण कारले अगोदरच थोडं शिजवून सुद्धा घेतलेले आहे। फक्त आपल्याला मसाला परतवून घेतलेला नव्हता, त्यासाठी थोडं जास्त वेळ आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि छान मसाला होऊ द्यायचा आहे आणि कारलेसुद्धा तेलामध्ये होऊ द्यायचे, म्हणजे कारलेसुद्धा छान होतात आणि मसालासुद्धा खूप छान होतो। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान मसाला आणि कारले आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। आता बघा कारले अगोदरच आपण शिजवून घेतलेले होते, त्यासाठी अजिबात वेळ लागलेला नाही आणि भरलेली कारल्याची भाजी तर खूपच छान लागते। पण कैरीचा वापर करून अशा पद्धतीने कारल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कैरीचं सीझन चालू आहे तर एकदा अशा पद्धतीने भरलेली कारल्याची भाजी नक्की करून बघा। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।